नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही मोत्यांची पर्स कशी बनवायची ते शिकवणार आहे. तर ही पर्स बनवण्यासाठी मी हे 6 नंबरचे गुलाबी मोती आणि हा एक ड्रॉप शेप मोती आणि हा 7 नंबरचा तंगूस असं साहित्य वापरलेलं आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया पर्स बनवायला. सगळ्यात पहिल्यांदा हे 6 गुलाबी मोती मी सुईमध्ये घेणार आहे. 3 4 5 आणि 6 गुलाबी मोती सुईमध्ये घेतलेले आहेत. या पहिल्या मोत्यातून विरुद्ध बाजूनी आपण ही सुई काढून घेतली म्हणजे आता हा आपला 6 मोत्यांचा एक गोल तयार झालेला आहे. आता इथे आपण 5 गुलाबी मोती घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5 गुलाबी मोती घेतले. आता ह्या मोत्यामध्ये इकडच्या साईडने तंगूस आहे तर त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने आपण अशी ही सुई काढून घ्यायची. म्हणजे आपला परत हा दुसरा 6 मोत्यांचा गोल तयार होईल. 1 2 3 4 5 आणि 6. आता या 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आणि ह्या मधल्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत आपण 5 मोती घ्यायचे. 3 4 आणि 5 गुलाबी मोती घेतलेत. आता हा इकडच्या साईडने ह्या मोत्यातून तंगूस आहे त्यामुळे त्याच मोत्यातून आपण विरुद्ध दिशेने अशी ही सुई काढून घेणार आहोत. आता ह्या 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. हे असं छान घट्ट ओढून घ्यायचे आणि ह्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपला हा तिसरा 6 मोत्यांचा गोल तयार झालाय. अशाच प्रकारे आपण आता चौथा पण करून घ्यायचा आहे. 1 2 3 4 आणि हा 5. प्रत्येक वेळेला 5 मोती घ्यायचे म्हणजे आपला 6 मोत्यांचा गोल पुढचा तयार होतो. आता हे इकडच्या साईडने तंगूस आहे त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण असा हा तंगूस काढून घ्यायचा. सुई काढून घ्यायची अशी. हा आपला चौथा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता हे ह्या 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढायची आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे असे आपले 1 2 3 4 गोल तयार झाले. असे आपण 16 गोल तयार करून घेणार आहोत. तर हे मी 16 असे गोल तयार करून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 हे मी गोल तयार करून घेतले. आणि आता हा जो मधला मोती आहे त्याच्यामध्ये हा आपला तंगूस आहे. तर इथे आता आपण हे 4 मोती घालायचे आहेत. 3 आणि 4 मोती घेतले.
परत सेम त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण अशी ही सुई काढून घेतली. आता इथे आपला 1 2 3 4 आणि 5 मोत्यांचा आपला हा गोल तयार झाला आहे. आता हा जो मोती आहे हा एक आणि हा दुसरा, याच्यातून आपण ही अशी सुई काढून घ्यायची. आता इथे पण आपल्याला हा 5 मोत्यांचाच गोल तयार करून घ्यायचा. आता 1 आणि 2 हे मोती आहेत, तर इथे आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 मोती घेतले सुईमध्ये. आता ह्या आणि ह्या 2 मोत्यांमधून आपण सुई पुढे काढून घेतली अशी. आता इथे 1 2 3 4 5 मोत्यांचा हा एक गोल तयार झाला. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 मोती घेतले. आता ह्या मोत्यात वरून खालच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घ्यायची. म्हणजे हा 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा हा पुढचा गोल तयार झाला. आता ह्या 2 मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. तसंच 1 आणि 2 ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. इथे परत आपण 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. 1 आणि 2 या 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण अशी ही सुई काढून घेतली. तसंच या पुढच्या 1 आणि 2 मोत्यांमधून सुई घेतली काढून. इथे परत आपण 3 मोती घ्यायचे. आता हे सगळे इथेपर्यंत आपण 6चं सर्कल करत जाणार आहोत. आता इथे सुरुवातीला मी 1 2 3 4 5चा एक गोल करून घेतला आहे आणि त्यानंतर हे सगळे 6 मोत्यांचा गोल करून घेतलेले आहे. ते एकूण 15 झालेले आहे. हे 15 गोल आहेत. आणि मग ह्या आणि ह्या मोत्यातून आपण अशी सुई पुढे काढून घेतली आहे आणि ह्या पण मोत्यातून घ्यायची. आता इथे पण आपण 3च मोती घेणार आहोत. 1 2 आणि हा 3 आणि ह्या मोत्यातून आपण वरून अशी सुई काढून घ्यायची. आता इथे आपला परत 1 2 3 4 5 हा 5 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता ह्या मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची आणि हा जो मोती आहे हा याच्यातून अशी आपण सुई इकडे अशी काढून घ्यायची. आता इथे पण आपण 3च मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 मोती घेतले आणि ह्या मोत्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. इथे पण 1 2 3 4 5 मोत्यांचा गोल तयार झाला आपला. आता ह्या मोत्यातून इकडे सुई काढून घ्यायची आणि हा जो मोती आहे म्हणजे आता इकडे ही पहिल्यांदा ही लाईन घेतली, ही विणली. आता इकडच्या साईडने आपण ही विणणार आहोत. ह्या मोत्यातून तंगूस काढून घेतला. इथे आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3. परत इथे आपल्याला
ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे इथे आपला 1 2 3 4 5 मोत्यांचा एक गोल तयार झालेला आहे। ह्या आणि ह्या मोत्यातून सुई अशी आपण काढून घेतली। इथे ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आता आपली ही तंगूस आहे। इथे आता मी परत हे 3 मोती घेणार, 1 2 3 या 2 मोत्यांच्या मध्ये तंगूस आहे। 3 मोती घेतले सुईमध्ये आणि ह्या मोत्यातून आता वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली। आता इथे 1 2 3 4 5 6 मोत्यांचा हा एक सर्कल तयार झालेला आहे। आता ह्या आणि ह्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची पुढे, त्याचप्रमाणे हा आणि हा या 2 मोत्यातून आपण सुई पुढे काढून घेणार आहेत। इथे परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा, 3 मोती घ्यायचे। या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता ह्या आणि ह्या 2 मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली। तसंच पुढच्या 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची। इथे परत आपण 3 मोती घ्यायचे, या मोत्यातून काढून 6चं सर्कल तयार करायचं। असं इथपर्यंत आपण करणार आहोत। आता ह्या साईडने पण आपण सेम असंच विणून घेतलंय। तर ह्या ओळीचा आता आपला इथे शेवट आलाय। तर इथे जसं आपण 1 2 3 4 5 मोत्यांचं सर्कल केलंय तसं इथे पण करायचंय। तर इथे 1 2 3 मोती आहेत, तर इथे आपण हे 2च मोती घ्यायचे। या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची आणि ह्या 2 मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची। हा आपला पर्सचा बेस तयार झालेला आहे। आता हा जो मोती आहे पुढचा, याच्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत। इथे आता आपण 6च मोत्यांचं सर्कल करायचं प्रत्येक वेळेला। ही आपली पहिली ओळ तयार झालेली आहे। आपण करतोय ही आता जी आहे ही आपली पहिली ओळ आहे। इथेपासून आपण पुढे ओळी काउंट करायच्यात। ह्या ओळी पकडायच्या नाही आहेत। आता इथून पुढे आपण करणार आहोत। आता इथे सुईमध्ये मी हे 4 मोती घेतलेत। आता हा जो मोती आहे याच्यामध्ये असं मी अशी ही सुई तंगूस काढून घेतला। आता ह्या मोत्यातून पण तंगूस काढून घ्यायची, सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून इथे परत आपण हे 3 मोती घेतले सुईमध्ये। हा 6चा गोल आहे, त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही आपण सुई काढून घ्यायची अशी। ह्या आणि ह्या मोत्यातून आपण सुई पुढे काढली उजवीकडून डावीकडे, त्याचप्रमाणे ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। इथे परत 3 मोती घ्यायचेत, 1 2 आणि 3 मोती घेतले। ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे, परत ह्या पुढच्या
2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। जी प्रत्येक वेळेला हे जे 2 मोती आहेत ह्याच्यामध्ये आपला तंगूस आला पाहिजे। इथे परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3। परत सेम असंच विणत जायचं आहे। आता ही पूर्ण ओळ आपण अशीच विणणार आहोत। 3-3 मोती 6चं सर्कल तयार करत जाणार आहे। ही आपली पर्सची पहिली ओळ आता तयार होती। आता आपण ही एक साइड पूर्ण इथं विणत आणलेली आहे। तर आता या मोत्यामध्ये तंगूस आहे, ह्या आणि ह्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आणि परत 3च मोती घ्यायचे, 2 3 मोती घेतले। ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण ही सुई अशी पुढे काढून घेतली। परत ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3। परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची, ह्या आणि ह्या मोत्यातून आपण सुई पुढे काढून घ्यायची। इथे परत आपण 3 मोती घ्यायचे। असं हे पूर्ण इथपर्यंत विणून घ्यायचं आहे। इथे आपला ह्या पहिल्या ओळीचा शेवट आलेला आहे। इथे आता ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे, त्याच्या पुढच्या मोत्यामधून पण हा तंगूस असा आपण काढून घ्यायचा आहे आणि या मोत्यातून वरच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची। तर आता इथे आपण 2 मोती घेणार आहोत, 1 आणि 2। आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत। म्हणजे इथे परत हा 6चा आपला एक गोल तयार झाला। आणि ह्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची। ही आपली पहिली ओळ तयार झालेली आहे। अशा आपल्याला 8 ओळी करायच्या आहेत, म्हणजे अजून 7 ओळी ह्याच्यावरती आपण सेम अशाच पद्धतीने विणून घ्यायच्या आहेत। अशा रीतीने मी ह्या 8 ओळी पूर्ण करून घेतल्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या 8 ओळी माझ्या पूर्ण झालेल्या आहेत। आता इथून पुढे मी फुलांचं डिझाईन बनवणार आहे, ते पण मी दाखवते कसं बनवायचं ते। इथे आता ह्या मोत्यातून आपली हे असे तंगूस बाहेर आलेला आहे। इथे आपण 4 गुलाबी मोती घेणार आहोत, 1 3 आणि 4। आता हा जो मोती आहे, या मोत्यात इथे तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे तिथून आपण अशी पुढे सुई काढून घेणार। त्यामुळे ते 1 2 3 4 5 6 मोत्यांचा सर्कल तयार झालाय। आता ह्या मोत्यामधून पुढच्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घेतलेली आहे। अजून इथे आपण आता हे क्रीम कलरचे 2 मोती घालणार आहोत, हा असा आणि हा असा। अशा प्रकारे हे 2 मोती सुईत ओवून घ्यायचे आणि हा जो गुलाबी मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची। आता ह्या आणि ह्या मोत्यातून सुई आपण पुढे काढून घेतली, त्याचप्रमाणे ह्या आणि ह्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची। इथे आता एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे असा, आणि या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची आणि 1 2 या 2 मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची। तसंच या पुढच्या 1 आणि 2 मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची।
आता इथे जसं आपण ह्या 6 मोत्यांचा सर्कल तयार केला तसाच इथे पण करायचं आहे. तर इथे आता आपण हे 3 गुलाबी मोती घेतले, 1 2 आणि 3 गुलाबी मोती घेतले आणि ह्या गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेतली. म्हणजे इथे एक सर्कल, इथे हे 3 पाकळ्या झाल्यात आणि हे अजून एक सर्कल आपलं तयार झालेलं आहे. इथे आता ह्या आणि ह्या 2 मोत्यातून आपण सुई पुढे काढून घेतली. म्हणजे हा जो गोल आहे खालचा त्यातल्या ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपला हा तंगूस आलेला आहे. इथे आपण आता सेम करायचे. हा एक मोती आणि हा असा असे 2 ओवून घ्यायचे मोती आणि ह्या गुलाबी मोत्यातून आपण अशी ही सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. आता ह्या मोत्यातून दोन्ही सुई पुढे काढून घेतली. त्याचबरोबर ह्या आणि ह्या मोत्यातून पण सुई पुढे काढून घ्यायची. इथे आता एक गुलाबी मोती घ्यायचा आणि एक हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि हा जो क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यामधून वरून अशी आपण ही सुई काढून घ्यायची. आता परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत असा पिंक कलरचा एक 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. त्यासाठी इथे आपण 1 2 आणि 3 पिंक कलरचे मोती घेतले आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. मग परत या 2 मोत्यातून सुई पुढे घ्यायची. त्याचप्रमाणे या 2 मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची. आता इथे परत हे असेच विणायचे. परत हे 2 क्रीम कलरचे मोती असे घालायचे. या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. या आणि ह्या मोत्यातून तसेच ह्या आणि ह्या मोत्यातून सुई पुढे. एक गुलाबी आणि हा एक क्रीम आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. आता ही जी ओळ आहे ही पूर्ण आपण इथपर्यंत विणून घ्यायची. पूर्ण ही सेम अशीच इथपर्यंत विणून घ्यायची आहे. ही आपली 9वी ओळ आहे. ही आता संपत आलेली आहे. शेवट आला ह्याचा 9व्या ओळीचा. आता ह्या आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. ह्या 2 मोत्यातून आणि हा जो मोती आहे ह्याच्यात आता अशी खालून वर अशी सुई काढून घ्यायची. आणि इथे आता हा एक घ्यायचा आहे. क्रीम कलरचा हा मोती आहे. हा एकच मोती घ्यायचा आहे असा आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही आपली सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे आपली ही 9वी ओळ तयार झालेली आहे.
आता ही आपली 9वी ओळ पूर्ण झाली आहे. तर 10वी ओळ चालू करण्यासाठी आपण ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेणार आणि ह्या गुलाबी मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. इथे आता आपण 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत. एक आणि हा 2 आणि हा क्रीम कलरचा मोती असा घ्यायचा आणि मग ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून असे वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली अशी. आता ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून हा जो क्रीम कलरचा मोती आहे इथून अशी आपण सुई वर काढून घ्यायची. इथे हा एक क्रीम कलरचा मोती असा घ्यायचा आहे आणि एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आणि हा जो मोती आहे गुलाबी त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. आता ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून अशी ही सुई काढून घ्यायची. इथे आता आपण 3 गुलाबी मोती घेणार आहेत. 1 2 3 आणि हा एक क्रीम कलरचा मोती हा असा घ्यायचा आहे. ओम असा घ्यायचा आणि हा जो क्रीम कलरचा मोती आहे याच्यातून सुई अशी आपण काढून घ्यायची. आता परत ह्या 3 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3 1 2 3 गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि 3 गुलाबी मोती घ्यायचे. 1 2 3 आणि या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. आता इथे आपले 1 2 3 4 5 6 क्रीम कलरचे मोती 6 घेतलेत. हे क्रीम कलरचे मोती आपण तर 6 मोत्यांचंच आपण हे फूल तयार करणार आहोत. तर इथे आता आपण 2 पिंक कलरचे मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून अशी ही सुई आपण काढून घेणार आहोत. म्हणजे हे आपलं एक फूल तयार झालेलं आहे. असं आता ह्या मोत्यातून आपण असं ही सुई वरती काढून घेतली. इथे एक आता हा गुलाबी मोती आपण असा घालणार आहोत आणि या मोत्यातून सुई अशी काढून घेणार आहोत. हा असा इथे गुलाबी मोती आपण जोडलाय. आता ही सुई अशी फिरवत फिरवत इथे आणायची आपल्याला. ह्या इथे आता ह्या मोत्यातून ह्या मोत्यामधून ह्या मोत्यातून आपण सुई अशी पुढे घेत जायचं. परत ह्या मोत्यामधून
ह्या मोत्यामधून, तसंच ह्या आणि ह्या मोत्यातून आपण सुई वर घेतली अशी काढून. इथे आता क्रीम कलरचा हा मोती असा घालायचा आहे आणि हे 2 गुलाबी मोती. सॉरी 2 नाही, इथे एकच घ्यायचा आहे. हा एक क्रीम कलर आणि हा एक गुलाबी मोती घ्यायचा आणि या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून द्यायची अशी. आता परत या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरच्या दिशेने आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून हा जो 4था नंबरचा आहे याच्यातून आपण अशी ही सुई काढून घेतली. इथे आता परत आपण 3 गुलाबी मोती घेणार आहोत आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. तर हा असा ओन घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यामधून अशी आपण ही सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. आता ह्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची अशी. इथे आता हा एक क्रीम कलरचा मोती हा असा ओन घ्यायचा आहे असा आणि इथे 3 गुलाबी मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. 3 गुलाबी मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून वरून खाली अशी ही सुई काढून घ्यायची. आता इथे आपले 1 2 3 4 5 6 मोती झाले आहेत आणि आपण आता हे 6 मोत्यांचंच फुल करतोय, त्यामुळे इथे 6 मोती झाले. तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घ्यायची आणि इथे आता 2 गुलाबी मोती घ्यायचे. 1 आणि 2 गुलाबी मोती घ्यायचे आणि ह्या गुलाबी मोत्यातून आणि या क्रीम कलरच्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घ्यायची आणि परत एकदा ह्या मोत्यातून अशी काढून घ्यायची, म्हणजे इथे हे फूल असं छान जोडलं जाईल. हे सगळे साहीच्या साही मोती एकमेकांना इथे व्यवस्थित जोडल्या गेलेले आहे. आता परत आपण ह्याच मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आणि इथे आपण एक आता हा गुलाबी मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची, म्हणजे असा हा गुलाबी मोती वर राहील. आता परत या सगळ्या मोत्यांमधून आपण सुई अशी काढून घ्यायची. 1 हा 2 3 4 5 6 आणि हा 7 आणि हा 8वा गुलाबी. हा जो गोल आहे त्याच्यातल्या या मोत्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची. परत
ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि आता हे जसं विणलं आहे ना हे फुलं तसंच हे तिसरं फुलंही आपण विणून घ्यायचं आहे। आता इथे आपण हा एक क्रीम कलरचा मोती घेतला आहे आणि आता इथे हा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि ह्या गुलाबी हा जो आहे हा मोती याच्यातून आपण अशी सुई खाली काढून घेणार आहोत अशी। मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आणि या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची। हे असं छान ओढून घ्यायचं जरा। आता इथे पहिल्यांदा आपण हे 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 1 2 आणि 3 गुलाबी मोती घेतले आणि हा एक क्रीम कलरचा मोती हा असा घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेला तो बघून घ्यायचा आहे की ही टोकं सगळी आतल्या साईडला आली पाहिजे आणि ह्या मोत्यातून आपण सुईवर काढून घेतली। आता परत 1 2 हा तिसरा आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। ॲक्च्युली आपल्याला ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची होती। या 3ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे 1 2 3 4 5 झालेत मोती। हा एक 6वा मोती आपण घ्यायचा। आता इथे खाली तंगूस आहे म्हणून हा पहिल्यांदा ही निमुळती बाजू घ्यायची आणि आता हे 3 1 2 आणि हे 3 गुलाबी मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची। आता हे आपले 6 मोती तयार आहेत। आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची। इथे आता फक्त आपण हे शेवटी 2 गुलाबी मोती घ्यायचे आणि हा जो गुलाबी मोती आहे ह्याच्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून अशी। आता हे इथे जरा गॅप राहते त्यामुळे ह्या मोत्यातून आपण पहिल्यांदा सुई अशी वरच्या दिशेने काढून घेणार। आता हे एकमेकांना चिकटले गेले मोती। परत ह्या 3 मोत्यातून सुई आपण खाली काढून घेतली 1 2 आणि हा 3 आणि ह्या मोत्यातून आणि इथे आता एक आपण हा गुलाबी रंगाचा मोती घालणार आहोत आणि ह्या मोत्यामधून परत खाली असं काढून घेणार। हे असे आपलं 1 2 3 फुलं तयार झाली। अशा पद्धतीने आपण ही सगळी ओळ पूर्ण करणार आहोत। आता परत ह्या मोत्यांमधून इथपर्यंत अशी सुई घ्यायची आणि ह्या मोत्यात घ्यायची आणि म्हणजे हे फूल विणलं जाईल। असेच आपण ही सगळी फुलं विणणार आहोत। तर ही आपली 10वी लाईन होती। ही 10वी लाईन आता इथे पूर्ण करायची। आता इथे आपला तंगूस आहे। या मण्यातून आपण अशी सुई काढून घेणार आहे आणि ह्या मण्यातून सुई काढून घेणार। इथे आता ह्या मोत्यामध्ये इथे आपला तंगूस आहे म्हणून मग हा मोती आपण असा घालायचा आहे
आणि इथे आता एक गुलाबी मोती घ्यायचा असा, म्हणजे हा क्रीम कलरचा आणि हा गुलाबी, असे 2 मोती मी घेतले. आणि आता हा जो मोती आहे हा याच्यातून वरून खाली अशी ही सुई काढून घ्यावी. मग ही आपण मोत्यातून घ्यायची काढून आणि परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे आपले 5च मोती झाले, 6 मोत्यांचं फूल आहे. मग इथे 1 2 3 गुलाबी रंगाचे मोती घेतले आणि हा एक मोती घेतला. हा असा सुईत ओवून घ्यायचा आणि या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आता ह्या 3ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. आता इथे फक्त 3 गुलाबी मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. हा 3 गुलाबी मोती घेतले आणि ह्या मोत्यातून अशी सुई आपण काढून घ्यायची. आता इथे ही गॅप राहिलेली आहे, इथे गॅप राहिली अशी, त्यामुळे ही दोन्ही मोती एकमेकांना जोडून घेण्यासाठी परत या मोत्यातून आपण सुई वरती काढून घेतली. त्यामुळे आता हे असे इथे जोडल्या गेले दोन्ही मोती एकमेकांना. आता परत ह्या 3 मोत्यातून आपण ही सुई काढून घ्यायची अशी. आता आपण आता ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. इथल्या ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे एक हा गुलाबी मोती घालायचा आणि ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे ही आपली 10वी ओळ पूर्ण झालेली आहे. हे असं छान फूल तयार झालेलं आहे. आता इथे हे जरा लहान आकाराचे हे जे क्रीम कलरचे मोती ते थोडे लहान आकाराचे तुम्ही वापरले तरी चालेल, म्हणजे मग हे जे अशी टोकाची फुलं आलेली आहेत पुढे तशी न येता ती पसरट फुलं तयार होतील. तुम्हाला आवडले तर तुम्ही ह्याच साईजचे मोती वापरू शकता, पण लहान वापरले तर अजून छान दिसेल. आता ह्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून पण काढून घ्यायची वरती. आणि या मोत्यातून आपण वरती ही सुई काढून घेतली. इथे आपली ही आता 11वी ओळ आपण करणार आहोत. ही शेवटची ओळ आहे आपली. इथे हे 2 गुलाबी मोती घ्यायचे. आता इथे या मोत्यात आहे आपला तंगूस वरच्या दिशेने, म्हणून इकडे ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी सुई आपण काढून घ्यायची. म्हणजे अशा प्रकारे हा इथे आपला 6 मोत्यांचा एक गोल
तयार होतो हा इथे। आता परत अशाच पद्धतीने ही आपण सुई आहे ना, ही अशी या मोत्यांमध्येच पास करत न्यावी लागेल आता आपल्याला। आता ह्या मोत्यातून समजा आपण इथे वरून खाली काढून घेतली, कारण आता ह्या इथे प्रत्येक ह्या गॅपमध्ये आपल्याला 2-2 मोती घालून असा गोल तयार करायचा आहे। ह्या प्रत्येक 1 2 3 4 5 अशा ह्या गॅपमध्ये हा असा सर्कल तयार करायचा आहे। तर त्यामुळे आता डायरेक्ट आपल्याला इथे जायचं आहे असं, तर मोत्यांमधूनच आता तंगूस आपण असा घेत जायचं आहे। इथे असं ह्या मोत्यातून वरती परत 1 आणि 2 ह्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने इथे हे 2 गुलाबी मोती आणि इकडचा ह्या आणि ह्या मोत्यातून अशी ही सुई काढून घ्यायची। आता ह्या गॅपमध्ये पण आपला हा दुसरा गोल 6 मोत्यांचा तयार झाला, हा 1 हा 2। आता असं आपण ह्या प्रत्येक गॅपमध्ये आपण हा असे 2-2 मोती घालून ही ओळ 11वी ओळही आपण पूर्ण करून घेऊया। तर ह्या प्रत्येक गॅपमध्ये 2-2 मोती घालून मी हे 6चं सर्कल पूर्ण करून घेतलंय। अशी ही आपली 11वी ओळ पूर्ण झाली आहे आणि त्याचबरोबर आपली ही सुंदरशी अशी पर्स तयार झालेली आहे। अतिशय सुंदर अशी ही पर्स आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।